बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली, अर्धा तासपासून कोणी झालेले नाहीये। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वेळेत रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं आदिवासी महिलेची रस्त्याकडेलाच साडीचा पडदा करून प्रसूती करण्यात आली। या प्रकरणी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाची चूक असल्याचं म्हटले। आरोग्य विभागाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे। प्रसूतीच्या आधी नियोजन केलं जातं, महिलेला प्रसूतीनुसार रुग्णालयात दाखल केले जातं। या महिलेच्या प्रसूतीबाबत काय गोंधळ झाला याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। महिलेची आणि बाळाची तब्येत ठीक आहे, त्यांची भेटही मी घेणार आहे। ही घटना घडायला नको होती, रुग्णवाहिका होती, रस्ता होता, तरी असं का झालं यात नियोजन नसल्याचं दिसून येतंय। भविष्यात असं घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल। रुग्णालयाकडे येताच प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे वाटेतच प्रसूती करावी लागली। जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलेला घरातून रुग्णालयात नेण्याची आणि रुग्णालयातून घरी नेण्याची व्यवस्था असते असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जळगाव जिल्ह्यातल्या महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याची घटना दुर्दैवी आहे, लाजिरवाणी अशी ही घटना आहे। आजूबाजूची लोक हे बघत होते आणि आरोग्य व्यवस्था तिथपर्यंत पोहोचू शकली नाही। महिलेला रस्त्यावर बाळाला जन्म द्यावा लागला। लाडक्या बहिणींची रस्त्यावर प्रसूती होते, ही लाजिरवाणी बाब आहे। सरकारला विनंती आहे की खेडोपाड्यात आरोग्य व्यवस्था पोहोचावी आणि अंगणवाडी सेविकांना सूचना द्याव्या। माता भगिनींची हेळसांड होऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सांगितली।